780G इन्सुलिन पंपच्या सहाय्याने पेनलेस पद्धतीने इन्सुलिन कसे घेता येईल याबद्दल जाणून घेणार आहोत. टाईप 1 डायबिटीज म्हणजे लहान मुलांमध्ये होणारा डायबिटीज. अशा मुलांना साधारणतः दिवसातून 4 ते 5 वेळा इन्सुलिन पेन किंवा इन्सुलिन सिरिंजच्या सहाय्याने इन्सुलिन घ्यावे लागते. प्रौढ व्यक्तींना देखील मधुमेह 10 वर्षापेक्षा जास्त काळाचा असेल त्यांना देखील 2 ते 4 वेळा दिवसातून इन्सुलिन पेनाने टोचून घ्यावे लागते. इन्सुलिन टोचून न घेता आम्हाला इन्सुलिन कसे घेता येईल किंवा पॅनक्रियास ट्रान्सप्लांट करता येईल का? आजच्या काळात तरी आपल्याला एकाची पॅनक्रियास काढून दुसऱ्याला बसवता येत नाही. मात्र पॅनक्रियास सारखंच काम करणारं मशीन इंजिनियरनी बनवलेलं आहे, त्याला आपण इन्सुलिन पंप म्हणतो. साधारणतः पॅनक्रियास जेवढे काम करते त्याच्यापेक्षा 95% पॅनक्रियाची कामे हा पंप करू शकतो. इन्सुलिन पंप हे साधारणतः लहान मोबाईलच्या आकाराचे कम्प्युटराइज्ड उपकरण आहे. ह्या इन्सुलिन पंपमध्ये हा रिझर्वॉयर असतो ज्यामध्ये आपण इन्सुलिन भरतो आणि ह्या पंपमध्ये अटॅच करतो. आणि हा आहे कॅन्युला. ह्या कॅन्युलाच्या सहाय्याने आपण निडल आपल्या पोटावरती अटॅच करू शकतो. आता या इन्सुलिन पंप लावण्याचे फायदे काय? इन्सुलिन घेण्यासाठी ज्या प्रिक होतात वेदनादायक त्या याने टाळले जातात. दुसरा फायदा म्हणजे त्यासोबत आपण हा गार्डियन सेन्सर आपल्या शरीराला अटॅच करतो. हा सेन्सर दर 5 मिनिटांनी तुमच्या रक्तातले साखरेचे प्रमाण मोजतो आणि ट्रान्समीटरद्वारे हा सेन्सर तुमच्या इन्सुलिन पंपला तुमचे साखरेचे प्रमाण किती आहे याची जाणीव करून देतो. आणि ज्याही वेळी सेन्सरकडून माहिती येते त्या पद्धतीने इन्सुलिन पंप तुम्हाला इन्सुलिनचे प्रमाण द्यायचे आहे किंवा इन्सुलिन देणं थांबवायचे आहे या गोष्टीचे निर्णय घेता येतो.